Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत। अंबादास दानवेजी, खरं तर काल तुम्ही पुणे हिट अँड रन केस प्रकरणामध्ये तुम्ही मागणी केली आहे की खरं तर या संदर्भातली निष्पक्ष अशी चौकशी झाली पाहिजे। खरं तर राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात जातात, पत्रकार परिषद घेतात आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की 304 हे कलम जे आहे ते नॉन बेलेबल सेक्शनचं कलम जे आहे ते आम्ही FIR मध्ये पहिल्यांदाच लावलेलं आहे असं त्यांनी सांगितलं। परंतु यावरती वादंग निर्माण होताना पाहायला मिळतं। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणतात की 304 हा कलम जो आहे तो पहिल्या FIR मध्ये लावण्यात आला, नंतरच्या FIR मध्ये 304 लावण्यात आला। या संदर्भातली सगळी संभ्रमता आहे ती निर्माण झालेली आहे, कारण की आरोपीला वाचवण्याकरता 304 पोलिसांकडनं लावण्यात आला प्रथमदर्शी असं रवींद्र धंगेकरांकडनं सांगण्यात येतं। हे सत्य आहे। माझ्याकडे त्या FIR ची प्रत आहे, मी काल पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांना दाखवली। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। 304 हेच कलम लावलेलं आहे। राज्याचे गृहमंत्री दुर्दैवाने मला बोलावं लागेल की खोटं बोललेले आहेत। तिथले पोलीस आयुक्त अमितेश कुमार खोटं बोललेले आहेत, अतिशय खोटाडी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि या महाराष्ट्रासारख्या राज्याला हे भूषणावह नाही। मला दुर्दैवाने हे असं बोलावं लागतं, परंतु मला ही माहिती कळाली की त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची मोडस ऑपरेंटीच अशी। आत्ता 8 दिवसापूर्वी एक GSTच्या मोठ्या अधिकाऱ्याने असंच उडवलं होतं रात्री, आणि असंच तिथं कोण जगदाळे नावाचा PSI त्याने अशाच प्रकारचा गुन्हा दाखल केला आहे। त्या पोलीस स्टेशनमध्ये मागच्या काळामध्ये किती अपघात झाले, किती अपघातामध्ये कोणतं कलम लावलं याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे। आणि राज्याचे गृहमंत्री तिथल्या पोलीस आयुक्ताला, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत, हे अतिशय दुर्दैवी आहे। एकीकडं पाव चोरणाऱ्याला झाडाला बांधून मारलं जातं या ठिकाणी, एकीकडं 2 लोकांचा जीव घेणाऱ्याला सोडलं जातं। अशा प्रकारची वाईट स्थिती या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची निर्माण झालेली आहे। तर अमितेश कुमार जे पुणे पोलीस आयुक्त आहेत ते या सगळ्या प्रकरणात म्हणतात की जो आरोपी आहे वेदांत अग्रवाल तो दारू पितानाचे CCTV फुटेज जे आहेत ते पबमधनं कलेक्ट करण्यात आलेत, परंतु त्यांचा ब्लड सॅम्पल रिपोर्ट जो आहे तो अजूनपर्यंत आलेला नाही। अद्याप ही घटना होऊन आतापर्यंत 2 ते 3 दिवस उलटलेले आहेत, तरी देखील ब्लड रिपोर्ट जो आहे तो 12 तासाच्या आत येतो असं तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे, परंतु अद्याप तरी तो ब्लड रिपोर्ट आलेला नाही। हे पहा, मी सांगितलं ना, पोलीस आयुक्त खोटं बोलतात। याच्यासाठी साधी थेरपी आता रस्त्यावर पोलीस उभा राहतात, तो बलून असतो, हे तर ब्लडचं नंतरची गरज आहे, पण प्रायमरी याच्यामध्ये तर सिंपल सिस्टीम याच्यामध्ये। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। रस्त्यावर पोलीस उभा राहत असतात ठिकठिकाणी, तो बलून देतात, तो जर फुगला तर त्याच्यात जे रिपोर्ट येतात त्यात क्लिअर गोष्टी कळतात। परंतु या अग्रवालला पोलीस आयुक्त वाचवतात। हे पोलीस आयुक्त आहे ना, फक्त नाटकबाजी करणारे आहेत। शो करतील 2-4 गुंडाला, एक साध्या सुध्या गुंडाला पकडून आणतील, 2-4 काठ्या मारतील, त्याचा व्हिडिओ पाठवतील, पण मोठ्या समोर नांग्या टाकतील, अशा प्रकारचे पोलीस आयुक्त आहे। खरं तर माजी महापौर जे पुण्याचे राहिलेले आहेत मुरलीधर मोहोळ, सध्या जे लोकसभेचे उमेदवार देखील होते महायुतीमधनं, त्यांनी एक FIR जो आहे तो अपलोड केलेला होता सोशल मीडियावरती। खरं तर 304 आणि 304 हे कलमाच्या संदर्भात संभ्रम जो निर्माण होतोय, अर्थात 304 जो आहे तो पहिल्या FIR मध्ये लावण्यात आला असा विरोधकांचा आरोप आहे। तर देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणतात की 304 आम्ही हा जो कलम आहे तो FIR मध्ये पहिल्यांदाच लावला, कारण की आरोपीला जो आहे तो जामीन झाले नाही पाहिजे, परंतु कोर्टाकडनं त्यांना रात्रीच्या रात्री जामीन सुद्धा होते, परंतु कुठेतरी आपल्या नेत्याचा बचाव करण्याकरता मुरलीधर मोहोळ यांनी एक FIR कॉपी जी आहे ती अपलोड केली। हे पण मी तुम्हाला 304 2 मिनिटात परत देतो, माझ्या मोबाईलमध्ये आहे ती। लागलं तर त्यांनी अपलोड केली, मी अपलोड करतो, पण मला असं वाटतं आपल्या या कायदा व्यवस्थेचे धिंडवडे
आपण काढायला नाही पाहिजे होते, परंतु दुर्दैवानं स्वतःच हे लोक दिंडवडे काढतात. आणि पोलीस आयुक्तावर कारवाई झालीच पाहिजे. गृहमंत्र्यांनी चला, आता गृहमंत्री म्हणेल, गृहमंत्र्याचं मागचं वक्तव्य, कुत्रं जरी एखाद्या गाडीखाली आले तर विरोधक राजीनामा द्या, चला आम्ही राजीनामा नाही. पोलीस आयुक्तावर तर कारवाई करा. संबंधित पोलीस स्टेशनच्या PI वगैरे सिनियर ACP DCP कोण आहे त्याच्यावर तर कारवाई करा. तुम्ही का संरक्षण करता? 304A मी आत्ता दाखवतो तुम्हाला, 2 मिनिटात तुमच्याकडे मीडियाकडे येऊन जाईल. आमदार सुनील टिंगरे देखील यांनी मान्य केलं की मी पोलीस स्टेशनला गेलेलो होतो. तुम्हाला वाटतं का टिंगरेंच्या येण्यामुळे कुठेतरी पोलिसांवरती सगळा दबाव जो आहे तो या सगळ्या त्या दिवशी निर्माण झालेला होता घटनेच्या नंतर? बरोबर झालेला आहे. सुनील टिंगरे सांगतात मी मदतीला गेलो. मी काल प्रश्न उपस्थित केले, याच्या आधी कधी मदतीला गेले? रात्री 3 वाजता सुनील टिंगरे कोणाच्या मदतीला गेले? मला वाटतं हे मोठ्यांसाठी मोठे मोठे कायदेसुद्धा झुकतात, हे त्याचं उदाहरण आहे. एक वेगळा प्रश्न आहे सर. खासदार गजानन कीर्तिकर यांनी एक खुलासा केलेला होता की गजानन कीर्तिकर यांच्या बायकोने सांगितलं की गजानन कीर्तिकर कुठे जरी असले तरी मी अमोलला मत देणार. परंतु या सगळ्या संदर्भात आता प्रवीण दरेकर यांनी एक वेगळा खुलासा केला की गजानन कीर्तिकरांचा कट होता की शिवसेनेकडनं खासदारकीची उमेदवारी घ्यावी आणि त्यानंतर ती उमेदवारी जी आहे ती मागे घेऊन अमोल कीर्तिकरांना बिनविरोध खासदार करावा, असा एक कट जो आहे तो गजानन कीर्तिकरांचा होता, असा आरोप जो आहे तो प्रवीण दरेकरांनी लावला. मला वाटत नाही. गजाभाऊ जुने शिवसैनिक राहिलेले, ते लढायचं तर लढले असते, नाही लढायचं तर नाही लढले असते. पण अशा पद्धतीनं गजाभाऊ वागले असते असं बिलकुल मला वाटत नाही की घ्यायचं आणि नंतर नाही लढायचं. असं फसवणूक गजाभाऊने केली नसती. ठीक आहे, त्याने विचार बदलला, दुसऱ्या पक्षात गेले, आमच्याशी गद्दारी केली, हे बरोबर आहे. पण असं ओव्हरऑल वाटत नाही, कारण आमच्याकडे भागात गजाभाऊ एक ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत, आताही आहेत. असं त्यांनी कधी केलं असतं असं मला मुळीच वाटत नाही. कारण की गजानन कीर्तिकर स्वतः म्हणतात की मी राजधर्माचं पालन केलं आणि मी माझ्या मुलाच्या विरोधात प्रचार केला, आणि दुसरीकडे प्रवीण दरेकर म्हणतात की गजानन कीर्तिकरांचा कट होता. हे भाजपवाल्या लोकांना असंच वाटत असतं. ते सुद्धा आतून कोणाकोणाला काय काय मदत करतात सगळं माहिती असतं. वरती फार मोठी शोबाजी करतात, बेडुकाच्या अशा स्वतःच्या दंडामध्ये बेडुका आणतात, करत काही नसतात ते. एक शेवटचा प्रश्न, संभाजीनगरकडे तुम्ही आता जातात. दुष्काळाचा प्रश्न जो आहे तो अतिशय गंभीर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी खरं तर दुपारी 3 वाजता बैठक बोलावली आहे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात. तुमच्याकडे आता काय माहिती आहे, राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून मराठवाड्यामध्ये किती टँकर सध्या सुरू आहेत आणि किती छावण्या सुरू आहेत, दुष्काळी छावण्या? छावण्या कोणत्याही सुरू नाही, परंतु पाण्याचे टँकर मराठवाड्यात सगळ्यात जास्त आहे. मला वाटतं 3000च्या वर टँकर मराठवाड्यात सुरू असतील. 1785 गावामध्ये मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा प्रकारची स्थिती आहे. त्याच्यावर उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी आज बैठक लावली, मी सुद्धा त्या बैठकीत सहभागी होणार. परंतु जर कारवाई झाली नाही या सगळ्या संदर्भात, जर दुष्काळ सोडवण्याच्या संदर्भात जर तत्परतेनं पावलं सरकारकडनं उचलली गेली नाही, विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही ही भूमिका येत्या 10 जूनला जी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये मांडणार की काही तुम्ही आंदोलनाचा पवित्राच घेणार? 10 जून फार उशिरा होईल. आत्ताच्या आत्ताच या सगळ्या व्यवस्था 2-4 दिवसात करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं सरकार या बाबतीत सकारात्मक राहील. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. होते राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. 304A आणि 304 याच्या संदर्भात जर तुम्ही दिरंगाई करत असाल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पुणे पोलीस आयुक्त जे अमितेश कुमार आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी असं देखील मत जे आहे ते अंबादास दानवे यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.